तर वेलकम टू गाइस न्यू मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आजपासून मिनी ब्लॉग स्टार्ट केलाय. तर आपण रामडोंगराव करवंद खायला आलोय आणि तुम्ही हा बघू शकता आता रामडोंगराव आहे. आणि हा सूरज भाऊ आपली भविष्यवाणी सांगत आहे. तर तो मला म्हणतोय तू मोठा झाल्यावर खूप मोठा ब्लॉगर बनणार आहे. तर आपला ब्लॉगच व्हायरल होत नाही, आपण कुठला ब्लॉगर बनणार आहे. तर त्यानं परशान त्याला वडून याला आणि म्हणला चल. आणि सूरज भाऊ आपला आयटी चालते तर बघताय तुम्ही कसं चालते. सूरज भाऊ सारखं दुसरं कोणच नाही. अरे करवंद बघा, ती करवंद आम्ही सगळीकडे फिरलो पण आम्हाला करवंद काही गावली नाही ती. म्हणून ती दोघं मला म्हणली गाडी घेऊन ये, म्हणून मी गाडी आणायला चाललोय. तर बघा तुम्ही आम्ही आता कुठं जातोय. तर मी आलोय आता गाडीपाशी आणि गाडी आता स्टार्ट करणार आणि मी त्यांच्यापाशी जाणार. त्यांना बघतोय इथं कुठं गावामध्ये मी आलोय त्यांच्यापाशी, म्हणजे इथं कुठं नाही ती. कुठं गेली अरे इथं थांबले ती. छोट्या तर कसं झाडावर चढलाय तुम्ही बघा. छोट्या हलवतो झाड. आणि निसर्ग तर असला कडक झालाय तुम्ही बघू शकता. वातावरण एकदम खतरनाक आहे. करवंद इथं गावले आम्हाला, लयच करवंद आहे इथं, पण लय आंबट आहे आणि बारकी येते. जरा तोडून बघतो आणि खातो कशी लागते ती बघू. हा खतरनाक लागते ती करवंद, विषय नाही. एकदम 4-5 तोंडात टाकतो. हा खतरनाक विषयच नाही. आणि आपला सूरज भाऊ तुम्ही बघू शकता, सूरज भाऊ करवंद तोडतोय निवांत. डायलॉग तर खूपच भारी मारतो सूरजचा विषयच नाही. सूरज आपला तेव्हा गोलीगत नाही, सूरज पवार आहे, विषय नाही. ज्ञान देतोय जरासं सूरज आपल्याला भारीमध्ये. असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, लय काय सांगत असतो सूरज भाऊ आपला शेवटी. बाय सूरज काही ना झालाय म्हणून आम्ही म्हणलं आम्ही दोघं जाणार आता पुढं. तेव्हा यायला लागलाय, आता आला तेव्हा पण. आणि आम्ही दुसऱ्या झाडावर गेलोय. दुसऱ्या झाडावर तर लय भारी करवंद, बारकीच होते पण लय गोड होते. परशान सूरजा चढली वर, सूरजा बसलाय अडकून, सूरजाला बाहेर निघायला म्हणून म्हणलं परशाला थांब मी काढतो तुला. हो येते ते खाली. सूरज भाऊ अडकले तर आपलं खतरनाक मध्ये विषयच नाही. सूरजा जांभळ पडतोय, परशाला लागले आता. परशाला एकदम खतरनाक मध्ये लागले, वर पडलेच परशाला. जांभळा झाडा पण जांभळा झाडा पण कशी पण काय नाही. आमचा सगळा मूड ऑफ झाला आता. बाय, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.